करावंच लागणार आहे, कारण हा नाशिवंत आहे, नाचणार आहे, जन्माला आलाय म्हणजे मरणार आहे आणि कपडे बदलावे तसा बदलून टाकावा लागतोय. आणि ज्याला कळलं कपड्यानुसार बदलायचं आहे त्यानं कोणी मेल्यावर रडायचं नाही, अटॅक आला तरी ओरडायचं. हा भगवंतानं सांगितलंय, मी म्हणले असते तर गोष्ट वेगळी आहे, पण या देहाला कधी जावं लागेल काही सांगता येत नाही. या देहाचा काही भरोसा नाही. कपड्यानुसार जर बदलायचे तर दुःख कशाला. मला एक गोष्ट सांगा, जर कीर्तन व्यवस्थित ऐकत असाल तर अंगावरचं वस्त्र जीर्ण झालं, जुनं झालं, फाटलं की माणूस ते टाकून देतो आणि नवीन वस्त्र धारण करतो. जुनी कपडे टाकून नवीन कपडे घालताना अनुभूती आनंदाची आहे की दुःखाची आहे? हा आनंदाची आहे. जुने कपडे टाकून नवीन कपडे घालताना जर आनंद आहे, तर जुना झालेला देह टाकून नवीन देह धारण करताना आनंद असावा की दुःख असावं? बोला. आनंद असावा. म्हणून कोणी मेलं तरी अजिबात रडायचं आणि माता माऊल्यांनी तर अजिबात एवढं सुद्धा करायचं. जाणार आहे, संपणार आहे, प्रत्येकाचा संपणार नाही, कारण येथे नाही पुरवले अवतार येरते पामर जीव किती. रामकृष्णादिकांना सुद्धा इथला देह संपवावा लागला. तिथं आपल्यासारख्याची काय खीस गणती आहे. येथे नाही पुरवले अवतार येरते पामर जीव किती. जायचं हे ठरलेलं आहे, केव्हा जायचं हे माहिती नाहीये. त्याच्यामुळे करावी तातडी परमार्थाची. जवळ हे सगळं सिद्ध आहे. हात चालावया पाय तव तू आपले सोयीत पाहे तीर्थयात्रे जाय चुकू नको. संतांकडे जाऊन काय करायचंय लोकांना आजकाल हे पण कळत नाही. संतांकडे गेल्यानंतर विचारतात पोराचं लग्न कधी होईल, माझ्या धंद्यामध्ये बढती कशी होईल, प्लेसमेंट झालं, इन्क्रीमेंट कसं होईल. साधूकडे गेल्यानंतर हे प्रश्न नाही विचारायचे. साधूंना विचारा काय येतो कृपा करील मज, तो भगवंत माझ्यावरती कृपा करेल काय, मला भक्ती करता येईल काय, मी त्याच्या स्वरूपाशी समरस होऊ शकेल काय, आणि जर आतापर्यंत झालं नाही तर माझं काही चुकतंय काय, हे त्या संतांना विचारा. संतांकडे जाऊन म्हणा काय भक्तीच्या त्या वाटा मज दावाव्या सुभटा, हे संतांकडे जाऊन विचारायचं आहे. आणि संत तेवढ्याचसाठी आलेले असल्या कारणानं संत आपल्याला निश्चित स्वरूपात उपदेश करतील. आणि श्रद्धावान लभते ज्ञानम तत्प्रहासेतेंद्रिय हा ज्ञानम लब्ध्वाम पराम शांतीम चिरेणाधी गच्छति. साधूंच्या वचनावरती विश्वास ठेवला की संत कृपा करतात. आणि अशी अनेक उदाहरणं आहेत. ज्ञानोबांकडे बघा, तुकोबांकडे बघा, कित्येक तरी लोकांवरती ज्ञानोबांनी कृपा केली, तुकोबांनी कृपा केली. म्हणून आजपर्यंत ज्ञानोबांच्या पाठोपाठ कित्येक तरी संतांची ज्ञानोबांपेक्षा मोठी देवस्थानं झाली आहेत. ही ज्ञानोबांची कृपा नाही का? पण आपलं दुर्दैव आहे काय माहितीये का, महाराष्ट्रातल्या संतांची किमया बाहेरच्या देशातल्या लोकांना कळते, पण भारतातल्या आणि महाराष्ट्रातल्या लोकांना कळत नाही. दुर्दैव आहे. माऊलींच्या समाधीचं दर्शन फॉरेनर घेत असताना त्यांच्या गाईडला मी प्रश्न विचारला, का हो ज्ञानोबाच आणि तुकोबाच तुम्हाला यांना दाखवायचे आहेत का? तुम्हाला जर यांना महाराष्ट्र शो ऑफ करायचा आहे तर लोणावळा दाखवा, खंडाळा दाखवा, माथेरान दाखवा, अजिंठा वेरूळची लेणी दाखवा. इकडं कुठं आळंदीला घेऊन आले ज्ञानोबा तुकोबा दाखवायला? त्यांनी सांगितलं तिकडनं निघाल्यावर त्यांनी भारतातली दोनच ठिकाणं सांगितली आहेत, ती म्हणजे आळंदी आणि देहू. म्हणलं इथं अजून आमच्या लोकांना ज्ञानोबा तुकोबा कळले नाहीत, यांना काय कळायचे? त्यानं उत्तर दिलं, ताई तुमच्या लोकांना जे ज्ञानोबा तुकोबा कळले नाहीत ना, ते ज्ञानोबा तुकोबा या बाहेरच्या देशातल्या लोकांना कळले. म्हणलं वा, काय कळलं यांना? त्यावेळेला त्यानं उत्तर दिलं, ताई हे जे पाया पडणारे फॉरेनर आहेत ना, याच्यामधले 129 विद्यार्थी असे आहे की जे ऑक्सफोर्ड युनिव्हर्सिटीमध्ये ज्ञानोबरायांच्या ज्ञानेश्वरीवरती PhD करतायत. 129 विद्यार्थ्यांनी ऑक्सफोर्ड युनिव्हर्सिटीमध्ये ज्ञानेश्वरीवर PhD करावी. आणि ज्या मातीतल्या मंडळींसाठी ती ज्ञानेश्वरी तयार झालेली आहे, ज्ञानोबरायांनी निर्माण केलेली आहे, त्या मातीमधल्या माणसांनी काय केलंय त्या ज्ञानेश्वरीचं? आळंदीला गेल्यावर ज्ञानेश्वरी खरेदी केली, घरात आणली, तिला भगव्या वस्त्रात गुंडाळली, लांब लचक असा दोरा घेतलाय आणि कचून ज्ञानोबांचं तत्वज्ञान बांधून टाकलेलं आहे. अजिबात ज्ञानोबांनी बाहेर डोकवायचं नाही, बाहेरच यायचं नाही ज्ञानोबांनी. कसे ज्ञानोबा आपल्यावरती कृपा करतील? आपली अवस्था ज्ञानोबांच्याच भाषेत सांगू काय झाली आहे? पाहे पा दूध पवित्र आणि गोड, पासे त्वचेची या पदराड, परी ते अव्हेरुनी गोचिड, अशुद्ध काय सेवती, कमल कांदा आणि दरदुरी, नांदवणुक एकेची घरी, परी परागु सेवेजे भ्रमरी, येरा चिखुल चिवरे, निदैवाच्या परिवरी, लोया रुतलिया अतिसहस्त्रवरी, वरी बैसोनी उपवासू करी, का दरिद्री जिये? ही तर आपली अवस्था नाही ना. तुझा आहे तुझं पाशी, परी तू जागा चुकलासी. म्हणून ज्ञानोबांकडे जा, तुकोबांकडे जा, ते कृपा करतील. तुकोबा कृपा करतात कशावरनं सांगते, ऐका. झोपणार नसाल तर सांगते, झोपा नाही ना लागलेल्या. बाबा अजून एक विनंती करते, मी फार मोठी नाही पण तरी आता काय करावं सांगतेच, ऐका. कीर्तन आहे ना 7 ते 9 करा आणि कीर्तनानंतर जेवण करा. ही पण जागा पुरायची नाही, ह्याच्यापेक्षा डबल येतील अजून. कारण काय होतं माहिती आहे का, 9 ते 11 जेवण झालं आणि इथं थोडंसं उंचावरती स्थान आहे, त्याच्यामुळं वारा आला, मग काय वारकरी प्रमाणच म्हणायला मोकळे झाले. आला शीतळ शांतीचा वारा, तेणे सुख झाले या शरी
अशी अवस्था व्हायला नको. त्याच्यामुळे झोपा लागण्याची शक्यता. जेवण झालेली असतात त्याच्यामुळे कीर्तनात फारसं चिंतनीय काही काय कोणी बोलायला लागलं की झोपा लागण्याची शक्यता असते. म्हणून झोपू नका, ऐका. विठाला विठाला. सन 1936 साली संत तुकाराम नावाचा चित्रपट प्रदर्शित झाला होता आणि तो इतका गाजला की 365 दिवस पुणे आणि मुंबईच्या प्रेक्षकांनी तो थिएटरमध्ये जाऊन बघितला, इतका तो गाजला. त्या चित्रपटामध्ये तुकोबांची भूमिका ज्या कलाकारानं साकारली होती त्यांचं नाव होतं विष्णुपंत पागनीस. त्या विष्णुपंत पागनीसांनी मरेपर्यंत तुकोबा जपले. मरेपर्यंत त्यांनी तुकोबांचा पोशाख बदलला नाही. इतकी श्रद्धा की तिथून पुढं त्या पोशाखामुळं त्यांना चित्रपट नाकारण्यात आले. पण ते म्हणले चित्रपट नाही मिळाले तरी चालतील, पण तुकोबांचा पोशाख काही सोडायचो नाही. आणि इतकी श्रद्धा कशी काही निर्माण झाली? बरं, पोशाख न सोडण्याचं कारण काय? त्याला एक घटना कारणीभूत आहे. चित्रपटाचं शूटिंग चालू असताना चहा पिण्याची इच्छा झाली आणि चहा पिण्यासाठी ते धोतर बाराबंदी पागोटं सगळं काढा, पॅन्ट शर्ट घाला, मग चहा प्यायला जा. परत आल्यानंतर पुन्हा ते धोतर बाराबंदी पागोटं, परत त्या चिपळ्यान विणान ते सगळा मेकअप करायला 2 तास घालवा. एवढं करण्यापेक्षा ॲज इट इज जर गेलो या टाळ चिपळ्यांसकट तर काय फरक पडणार आहे? म्हणून त्या धोतर बाराबंदीवरच स्वारी गेली चहा प्यायला. आणि ज्या वेळेला पेठेमध्ये चहा मागितला, चहा त्या मुलानं दिला आणि त्या पोशाखात 2 निष्ठावान वारकऱ्यांनी त्यांना बघितलं. त्या निष्ठावान वारकऱ्यांना पाहिल्या असं वाटलं तुकोबांनी साक्षात्कार दिला की काय. ते धावतच गेले आणि पटकन विष्णुपंतांच्या पायाला लागले. विष्णुपंतांचं दर्शन ज्या अर्थी 2 निष्ठावान वारकरी घेत आहेत त्या अर्थी ज्याच्या ते पाया पडतायत तो माणूस कोणीतरी मोठा असला पाहिजे असा समजून पेठेतली सुद्धा 20-25 मंडळी निघाली आणि ती त्या विष्णुपंतांच्या पाया पडायला लागली पटापटा. विष्णुपंतांच्या डोळ्यातनं अश्रुधारा चालू होत्या आणि हातातला चहाचा कप थरथर कापत होता. चहा देणाऱ्या मुलानं विचारलं, बाबा चहा पोळला काय? बाबा म्हणले, अरे पिलोच नाही तर पोळेल कसा? अहो मग डोळ्यात पाणी का? हात थरथर का कापतोय? त्यावेळेला विष्णुपंतांनी उत्तर दिलं, अरे 40 वर्ष झालं एक कलाकार म्हणून मी आतापर्यंत जगलो आहे, पण गेल्या 40 वर्षात प्रेमानं मला कुणी साधा रामरामही घातला नाही रे, पण तुकोबरायांचा पोशाख काय अंगावरती चढवला. आज 25 जणांनी माझ्या चरणावरती डोकं ठेवलाय. जर तुकोबरायांच्या पोशाखात एवढी ताकद आहे तर तुकोबरायांच्या विचारात केवढी ताकद असेल हा विचार अंतकरणामध्ये आला. आणि म्हणून आजपासून ही माझी प्रतिज्ञा आहे, मी मरेपर्यंत हा पोशाख उतरवणार नाही. आणि त्यांनी तिथून पुढे तो नाहीच उतरवला. पर्यायानं लोक त्यांना महाराज म्हणायला लागली. आणि आपल्याकडे ती पद्धतच आहे, कोणी आदरानं महाराज म्हणतं, कोणी टिंगल टवाळी करून महाराज म्हणतं. काल्याच्या दिवशी जर गावातला कधीच न धोतर घालणारा मुलगा जर धोतर घालून काल्याला आला ना तर काल्याच्या दुसऱ्या दिवशी गावातल्या चौकातली मुलं त्याला त्याच्या नावानं हाक मारत नाहीत, मग या बुवा बुवा सुद्धा म्हणत नाहीत, बुवा बुवा. त्याच्यामुळे तो म्हणतो इथून पुढे ना काही झालं तरी जाय भरमुडा घालून फिरेन बुवा, पण धोतरात नाही फिरायचं. ही वाईट अवस्था आहे. काही टिंगल टवाळी काही आदरानं पर्यायी लोक त्यांना महाराज म्हणायला लागली. आणि मग चित्रपट ज्या वेळेला बॅनरवरनं खाली उतरला त्या चित्रपटाचे निर्माते आणि दिग्दर्शक त्यांच्या घरी म्हणजे विष्णुपंतांच्या घरी मानधन देण्यासाठी गेले. टेबलावर मानधन ठेवलं, सांगितलं महाराज मानधन घ्या. महाराजांनी स्मित हास्य करून त्या निर्मात्याला उत्तर दिलं, देवा मला तुमचं मानधन नको आहे. निर्मात्यानं थोडंसं रुबाबात आणि अहंकारानं दर्प होता त्याच्या बोलण्यात. त्यानं उत्तर असं दिलं, महाराज आम्हाला कल्पना आहे चित्रपट प्रचंड गाजलाय, त्याच्यामुळं या चित्रपटाच्या कमाईतला थोडासा अधिक भाग तुम्हाला मिळावा ही तुमची अपेक्षा असणार आहे, म्हणून आणतानाच ठरलेलं मानधन घेऊन आलेलो नाही, ठरल्यापेक्षा दुप्पट मानधन घेऊन आलोय, आता तरी घ्या. विष्णुपंत खदखदून हसले आणि त्याला सांगितलं, देवा दुप्पट नाही, मानधन दुप्पट नाही, चित्रपटाचा अख्खा गल्ला तो जरी तुम्ही इथं माझ्या पुढ्यात ठेवला ना तरी मला तुमचं मानधन नको आहे. दिग्दर्शकाला कळलं काहीतरी वेगळं कारण आहे. निर्मात्याला मागं सरकवलं. दिग्दर्शक पुढे झाले आणि हात जोडून विचारलं, महाराज जी काही चुकत असेल तर सांगा, पण मानधनच स्वीकारणार नाही ह्या काही पवित्रा योग्य नाही का? मानधन नको आहे. त्यावेळेला दिग्दर्शकाला वरती उठवलं आणि त्याच्या डोक्यावरनं हात फिरवत विष्णुपंतांनी दिलेलं उत्तर अत्यंत गोड आहे. विष्णुपंत उत्तर असं देतात, बाळा ज्या वैराग्य रागरसिक तुकोबांच्या भूमिकेनं मला अजरामर केलाय त्या तुकोबांकडं छत्रपती शिवाजी महाराजांकडनं सुवर्ण मुद्रांचा नजराणा आला होता. तो नजराणा तुकोबांनी बघितला आणि आल्या पावली तो नजराणा माघारी फिरवला आणि जाताना 13 अभंगाचं पत्र छत्रपतींना लिहून दिलं होतं. राजे तेणे आम्ही सुखी म्हणा विठ्ठल विठ्ठल मुखी, तुमचे येरवित्त धन ते आम्हा मृत्तिके समान, दिवट्या हाती घोडे हे तो बऱ्याच न पडे. आल्या पावली सुवर्ण मुद्रांचा नजराणा माघारी केला. जर तुकोबराया सुवर्ण मुद्रांचा नजराणा माघारी करू शकतात तर त्यांच्यासारखा दिसणारा विष्णुपंत पागनीस तुमचं दुप्पट मानधन माघारी करू शकत नाही का? मला तुमचं मानधन नको, घेऊन जा. मानधन तर माघारी गेलं
पण त्याच विष्णुपंतांचा शेवटचा काळ जवळ आल्यावर बाकी कोण नाही, पण एका सहकलाकारानं प्रश्न विचारला, महाराजजी शेवटची काही इच्छा आहे का? त्यावेळेला महाराजांनी हात जोडून त्याला सांगितलं, बाळा मी मेल्यावर 4000 लोक नाही जमा झाली तरी चालतील, पण मी मेल्यानंतर 4 तरी निष्ठावान वारकरी बोलवा आणि टाळांच्या गजरातच माझा अंत्यविधी होऊ द्या. जर असं झालं तर मी आनंदानं म्हणेन, शेवट तो भला माझा बहु गोड झाला. आणि अशाच पद्धतीनं तो अंत्यविधी झाला. मला सांगा, विष्णुपंतांनी फक्त 40च्या नंतरचं उर्वरित आयुष्य उरले ते तुकोबा तुम्हा समर्पण या भावनेनं जीवन जगले, तुकोबारायांप्रती निष्ठा बाळगली, तर तुकोबांनी त्यांना इतकं मोठं केलं की आज महाराष्ट्रामध्ये प्रत्येकाच्या घरामध्ये जे तुकोबारायांचे जिवंत फोटो आहेत ना, ते जिवंत फोटो तुकोबांचे नाहीत, तर ते विष्णुपंत पागनीसांचेच आहेत. कारण तुकोबांच्या काळात फोटोग्राफी डेव्हलप झालेली नव्हती, त्याच्यामुळं सगळेजण विष्णुपंतांची पूजा करतायत. आणि इथंच विष्णुपंतांना पूजावं नवल नाही, भारतीय पुसतील नवल काय, पण लंडन स्थित जे संत तुकाराम म्युझियम आहे तिथं सुद्धा विष्णुपंतांच्याच फोटोची त्रिवार आरती केली जाते. जर विष्णुपंतांना तुकोबा इतके मोठे करतात तर आपल्याला करणार नाहीत का? निश्चित करतील, पण आपण तुकोबांचे विचार जीवनात उतरवले पाहिजेत. आणि तुम्ही ज्या विचारांमध्ये कायम राहता, कंटिन्युअसली राहता, तुम्ही तसे बनत जाता. पण तुम्ही कुणाच्या संगतीत राहता हे मात्र व्यवस्थित चेक करत चला. कारण विनोबा भावेंचं एक वाक्य आहे, पावसाच्या पाण्याचा थेंब जर गटारात पडला ना तर तो त्याज्य होतो, तोच पावसाच्या पाण्याचा थेंब जर सापाच्या तोंडात पडला ना तर त्याचं विष बनतं, तोच पावसाच्या पाण्याचा थेंब जर कमळाच्या पाकळीवरती पडला ना तर तो दवबिंदू बनून चमकतो, तोच पावसाच्या पाण्याचा थेंब जर गरम तव्यावरती पडला तर क्षणार्धात त्याची वाफ होते, आणि तोच पावसाच्या पाण्याचा थेंब जर स्वाती नक्षत्रात शिंपल्यात पडला ना तर तो मोती बनून मिरवतो. थेंब तोच आहे, फक्त त्यानं संगत कुणाची केली याच्यावरनं त्याच्या लाईफची व्हॅल्यू डिसाईड झाली. तशी आपल्या लाईफची व्हॅल्यू आपल्याला डिसाईड करायची असेल तर आपणही तुकोबांसारखं देवाला म्हणा, नलगे मुक्ती धन संपदा, नलगे मुक्ती धन संपदा, पण संत संग देई सदा, बाकी काही नको, पण संतांच्या संगतीत राहणं असावं देवा. संगतीमध्ये राहिल्यानंतर कुत्र्याला सुद्धा वैकुंठ मिळतो. युधिष्ठिराच्या बरोबर राहिलेला कुत्रा, युधिष्ठिर स्वर्गामध्ये चालल्यानंतर इंद्राणी यमधर्माने सांगितलं तुम्ही जाल, पण कुत्र्याला नाही जाता यायचं. त्यांनी सांगितलं आयुष्यभर तो माझ्या बरोबर राहिलेला आहे, जर तो नाही तर मी पण जाणार नाही. शेवटी सोडावं लागलं. युधिष्ठिरासारख्या महात्म्याबरोबर कुत्रं राहिलं तर त्याला स्वर्ग मिळाला, मग कुत्र्याला स्वर्ग मिळतो तर आपल्याला वैकुंठ मिळायचं नाही का? पण संत संग देई सदा असं म्हणलं पाहिजे, संतांच्या संगतीत राहा. काही जण म्हणतील संत संगतीनं काय होईल? देव भेटेल. तो मज भावा, तो मज भावा, वेळोवेळा भावा पांडुरंग हे सांगणारे महात्मेच आहेत ना, म्हणून त्या संतांच्या संगतीत राहा, देव मिळेल. आणि ज्याच्या आयुष्यात देव आहे त्याला काय कमी आहे? मग सुखा काय येऊणे झाले सोयरे त्रिभुवन. पण जो देव मिळावा असं वाटतंय तो देव कसा आहे हे कळलं पाहिजे. कसा आहे त्याचं चिंतन आपण करू. भगवंत कसा आहे? ज्ञानोबरायांना काही साधकांनी प्रश्न विचारला, ज्ञानोबराया तुम्ही ज्याचं भजन करता, तुम्ही ज्याचा अजप करता, तुम्ही ज्याचं नामस्मरण करता, तुम्ही ज्याचं चिंतन करा असं लोकांना सांगता, तो देव कसा आहे ते सांगा. तो सगुण आहे की निर्गुण आहे? ज्ञानोबराय म्हणले अजून गोड मला सुटलेलं नाही. नवल केवडे केवडे नकळे कान्होबाचे गोडे. कसा आहे तो देव? त्याला सगुण म्हणावं तरी पंचायत आणि निर्गुण म्हणावं तरी पंचायत. तो निर्गुण आहे हे बऱ्याच जणांनी सांगितलेलं आहे. रंग नहीं रूप नहीं नहीं वर्ण छाया, निराकार निर्गुण तू, निराकार निर्गुण तू ही रघुनाया. मैं गुलाम मैं गुलाम मैं गुलाम तेरा, मैं गुलाम मैं गुलाम मैं गुलाम तेरा. रंग नहीं रूप नहीं नहीं वर्ण छाया, निराकार निर्गुण तू ही रघुराया. मैं गुलाम मैं गुलाम मैं गुलाम तेरा. ज्ञानोबरायांचं प्रमाण आहे अव्यक्त निराकार नाही जाकार जेथुनी चराचर हरिसी वजे. तुकोबरायांचं प्रमाण आहे रूप नाही रेखा नाम ही जयासी, आपुल्या मानसी शिवध्याय. तो देव निर्गुण निराकार आहे. पण तुकोबा दोन्ही बाजूनं बोलू नका. एकीकडे म्हणता रूप नाही रेखा नाम ही जयासी, आणि एकीकडे म्हणता आला नावा रूपा.
बाकी काय काय असे ना, पण हे वादक दोघं जण असले भारी आहेत ना, असं वाटतं एखादी म्हातारी ओवाळून टाकावी यांच्यावरनं, पण इथली तयार नाही व्हायची, त्याच्यामुळं थांबले. आला नावा रूपा तुका म्हणे झाला सोपा. देव निर्गुण निराकार आहे, पण संतांच्या साठी तो सगुण झालेला आहे. आणि याला रूपा बळे करो निखळे हरिदासी. तो सगुणही नाही आहे आणि निर्गुणही आहे, तो कसा का असेना, पण भजन केल्यावर तो अंतकरणात येतो. संपुष्ट हे हृदय पेटी करुणी पोटी साठव, एवढा अधिकार संतांच्या संगतीत आहे. म्हणून संत संग देई सदा. विठ्ठल माणसाची मनोभूमिका अजूनपर्यंत संतांची संग दे असं देवाला म्हणण्यापर्यंत झालेली नाहीये. ज्याला सुख पाहिजे ना त्याने संत संग मागा. ज्याला सुख पाहिजे काय सांगू सुख आपण पारिखे नाही तिथे. साधू थोर जाणा साधू थोर जाणा साधू थोर जाणा कलियोगी. संतांच्या संगतीचं सुख प्रचंड आहे. आणि त्याच्याहूनही पुढे संतांच्या संगतीत सुख काय, कारण सुखरूप असणारा देव संतांच्या संगतीत राहतो. या जगामध्ये देवा इतका सुखरूप कोणीच नाही. सुखरूप ऐसा तुझा कोणी तुझा कोण सांगा माझ्या पांडुरंगा सारी खातो. ते पांडुरंग परमात्मा इतका सुखरूप दुसरं कोणी नाही. त्याला पाहिलं तरी सुख आहे. ज्ञानोबरांचं प्रमाण आहे. रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजणी. सुख झाले हो साजणी. सुख झाले हो साजणी. पण कधी रूप पाहता लोचनी. त्याला पाहिल्यावर सुख होतं. का सुख होतं, कारण माझा देव दिसायला सुंदर आहे. बरेचसे प्रमाण आहे, तो सुंदर आहे. रूपे सुंदर सावळगे माये सावळगे माये. रूपे सुंदर सावळगे माये सावळगे माये. किंवा अजून एक प्रमाण. राजस सुकुमार मदनाचा पुतळा रवी शशिकळा लोमालिया कस्तुरी मळपड चंदनाची उडी. जे नीट कीर्तन ऐकतात त्यांनाच कळलं असेल मी काय बिघाड केला तो. एका चाली दोन चाली एकत्र करून म्हणले. रूपे सुंदर सावळगे माई राजसा सुकुमार मदनाचा पुतळा रवी शशिकळा लोपलिया कस्तुरी मळवट चंदनाची ओटी डोळे माळ कंठी वैजयंती मुकुट कुंडले श्रीमुख शोभले सुखाचे ओतले सकळही कासे सोनसळा पांघरे पाटोळा घननीळ सावळाबाई यांनो. माझा देव सुंदर आहे. सुंदर ते ध्यान उभे